कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे गेल्या 21 तासांपासून अधिक काळापासून ठप्प झालेली आहे। त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता याचा फटकाही बसलेला आहे। रुळावर आलेली माती काढण्याचं काम सुरूच आहे। 1 ते 1.5 तासांनी रेल्वे मार्ग सुरू होईल अशी ही माहिती आता समोर येते आहे। कोकण रेल्वे मार्गावरती दिवाणखवटी या परिसरामध्ये दरड कोसळलेली होती आणि या दरडचा मलबा जो आहे तो बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं। आता अंतिम टप्प्यात जर पाहिलं तर अंतिम टप्प्यात हे काम सुरू आहे। आता रेल्वे ट्रॅक जो आहे तो कुठेतरी आता दिसू लागलेला आहे। जवळपास तास ते 1.5 तास हे काम आता सुरू होईल, क्लिअर होईल आणि युद्धपातळीवर हे काम सुरू आहे। रेल्वे प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात मजूर जे आहेत ते या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। रेल्वेचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी ज्या रेल्वे थांबवून ठेवण्यात आलेल्या आहेत त्या रेल्वे आता कुठेतरी सोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। आता 1 ते 1.5 तास अवधी राहिलेला आहे। 1 ते 1.5 तासामध्ये रेल्वे सुरू होतील असं इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे। अमोल काले, साम टीव्ही, रत्नागिरी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।